राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दैनंदिन आयुष्याच्या या धावपळीत आपण कधी स्वतःला हरवून बसतो ते कळतही नाही. सत्तेचे विचार, जबाबदाऱ्या, अपेक्षांचा भार, या सगळ्यात मन अस्वस्थ होतं, शांतता कुठेतरी हरवते. पण लक्षात ठेवा, मन अस्वस्थ होणं हे कमजोरीचं लक्षण नाही, तर आपण जिवंत आहोत, संवेदनशील आहोत याचं चिन्ह आहे. माणूस म्हटला की चुका होणारच. परफेक्ट असणं गरजेचं नाही. प्रयत्नशील असणं महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांनीही हेच सांगितलंय. पडला तरी चालेल, पण उठायचं थांबवू नकोस. आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतो. बाहेरून कुणाचं आयुष्य खूप सुखी दिसतं, पण प्रत्येक घराच्या भिंतीनाड काही ना काही संघर्ष असतोच. म्हणून आपल्या दुःखाची तुलना इतरांच्या बाह्य सुखाशी कधीही करू नका. वाईट काळात शांत बसणं म्हणजे संयम नाही. मन धुवून देता परिस्थितीला सामोरं जाणं, हेच खरं संयमाचं लक्षण आहे. वादळातही दीप जळत राहतो, तसंच आपलं मनही स्थिर राहायला हवं. आणि हो, आपली वाणी फार शक्तिशाली असते. आपण बोललेले शब्द आपलं नशीब घडवतात. गोड शब्द, सकारात्मक विचार आणि कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणं, हे खरंच मोठं पुण्य आहे. कोणाबद्दल मनात द्वेष धरून बसणं, हे समोरच्याला नाही, तर आपल्यालाच जाळतं. माफ करणं म्हणजे कमजोरी नाही, तर मनाच्या मोठेपणाचं लक्षण आहे. जिथे मोठं मन असतं, तिथे ईश्वराचाही वास असतो. मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. श्रद्धा ठेवा, कष्ट करत राहा आणि मन स्वच्छ ठेवा. कारण विश्वास, प्रयत्न, आनंदी आयुष्य. श्री स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी.